सोशल मीडियावरचे अनेक व्हिडिओ बघून फायनली तो दिवस आला. आम्ही निघालेलो आहे कोल्हापूर पासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या सवतकडा धबधब्याला. कोल्हापूर गारगोटी रोडवर आम्ही सकाळ सकाळी लवकर 8 वाजता निघालो. आदमापूर आलं आणि आदमापूरवरून आम्ही पुढे निघालो गारगोटीला. आम्ही आता पोहोचलोय गारगोटीमध्ये. क्रांती चौक आहे त्या ठिकाणी. वडा तर बऱ्याच जणांनी खाल्लेला आहे, म्हणलं काहीतरी वेगळं खाऊया म्हणूनच इडली डोसाच्या स्पॉटवर मी आलेलो आहे. श्री भगवती या छोट्याशा स्टॉलवर मी थांबलो. या ठिकाणचे रेट पण अगदी रिझनेबल होते आणि लगेचच मी इडली वड्याची ऑर्डर दिली. या ठिकाणी लोणी डोसा, साधा डोसा, इडली वडा तयार होत होता. गरम गरम इडली वाफळलेली तयार झालेली आहे. वरनं गरम सांबार ओतला आणि ही स्पेशल डिश आता रेडी झालेली आहे. आणि या ठिकाणी लोणी डोसा सुद्धा तयार होतोय आणि स्पंज डोसा सुद्धा विथ लोणी मिळतोय आणि उत्तापा सुद्धा इथं चांगल्या क्वालिटीचा आहे. मला वड्यापेक्षा इडली जास्त आवडली. आम्ही दोघांनी पण खाल्ली. विशाल म्हातोडे सर आमच्याबरोबर आजच्या या ट्रिपला होते आणि बघू शकता आता डोसा सुद्धा रेडी होत आहे. ओनियन उत्तापा घेतला होता संचितानं, तिला सुद्धा खूप आवडला. किमतीच्या मानानं क्वांटिटी पण भरपूर होती आणि नाश्ता मस्तपैकी गरगरीत केला आणि पुन्हा एकदा आम्ही धबधब्याच्या दिशेनं जायला निघालो. जाताना खूप सुंदर असा रस्ता आहे, झाडी आहे दोन्ही बाजूने. निलगिरीची झाडं खूप भारी वाटतात बघायला आणि हिरवीगार शेत आहेत. खूप छान असा रिमझिम पाऊस सुद्धा पडत होता. खूपच मस्त आनंद झाला. तुम्हाला जर धबधब्याच्या अगदी जवळ जायचं असेल, सवतकडा धबधब्याच्या, तर तुम्हाला खेडगे या ठिकाणी जायचं आहे. खेडगे इथून कमी चालावं लागतं. रोडवर रस्ता चुकण्याचा काही विषय नाही, कारण की वनविभागाची भरपूर माणसं खुर्ची टाकून बसलेली आहेत. तुम्हाला ते गाईड करतील. रस्ता अगदी व्यवस्थित आहे. भाताची शेती चालू होती आणि ते बघत बघत आम्ही धबधब्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध होत आहे सवतकडा. कोल्हापूर पासून गारगोटी आणि गारगोटी पासून अगदी जवळ म्हणजे 20-22 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सवतकडा धबधब्यापाशी आलेलो आहे. आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. एवढी पण नाही जेवढी आपण सोशल मीडियामध्ये रील्स मध्ये बघितली आहे, पण बऱ्यापैकी आहे. बघू शकता या ठिकाणी पार्किंग आहे, भरपूर गाड्या आहेत. त्याचबरोबर वन विभागाची जी लोक आहेत ती रस्त्याला खुर्ची टाकून बसलेली आहेत. त्यामुळे रस्ता शोधणं खूप सोपं आहे. सगळी व्यवस्थित माहिती सांगतात. या ठिकाणी आता बघू शकता माहोल तयार झालेला आहे आणि इथून कमान आहे त्या ठिकाणी आतमध्ये जायचं आपल्याला. चला. बघू शकता या ठिकाणी तिकीट घर आहे. इथं तिकीट काढायचं आणि त्यानंतर आत जायचं आहे. किती रुपये तिकीट आहे तुम्हाला दाखवतोच. एवढे सगळे धबधबे या ठिकाणी आहेत. सवतकडा धबधबा, भिवाशिवा धबधबा, महाकाय धबधबा, भीमकाय धबधबा, अशी वेगवेगळी नावं आहेत त्याची. चला आता आपण जाऊया. या ठिकाणी तिकीट दर बघू शकता, 40 रुपये तिकीट दर आहे. आणि आता आपण तिकीट काढले, दाखवलेलं आहे. जाऊया. व्यवस्थित पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. खूपच मस्त वातावरण झालंय मित्रांनो. रिमझिम पाऊस पडतोय, मधनं ऊन येतंय, मधनं पाऊस पडतोय आणि खूपच मस्त वाटतंय या ठिकाणी आल्यावर. आणि स्वच्छता वगैरे चांगली दिसते. आता तरी आपण आत गेल्यावर बघूया सोयी सुविधा तुम्हाला आणि दाखवतोच मी. हे बघा, कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं. कचरा टाकायचा नाहीये आजूबाजूला, फक्त यातच टाका. आणि बाकडी सुद्धा ठेवलेली आहेत. वा, खूपच मस्त वाटतंय. आजूबाजूला बघू शकता डोंगर आहेत आणि हा जरासा आतल्या बाजूला खाली जावं लागतं चालत. असं चढताना लागणार आहे म्हणजे दम लागणार आहे. दम रे.
या कमानीतनं आत आल्यानंतर थोडंसं चालल्यानंतर लगेचच तुम्हाला सवतकडा धबधबा बघायला मिळतो. वरच्या बाजूला चेंजिंग रूम सुद्धा आहे. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि मी आलेलो आहे सवतकडा धबधब्याला. बघू शकता भव्य दिव्य असा धबधबा आहे आणि काही मुलं नाच पण करायला लागलेत, एन्जॉय करायला लागलेत भरपूर. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडतंय, पण थोडासा पावसाचा जोर ओसरल्यामुळं तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ऊन पण आहे, पाऊस पण आहे, दोन्हीचा तुम्हाला आनंद घेता येईल. आणि बरोबर शेवटपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि लहान मुलांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. बघू शकता खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. अगदी उंच कड्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या अगदी जवळ आपण जाऊ शकतोय आणि तिथं आपण एन्जॉय करू शकतोय. खरंच खूप थंडगार वारं आणि वरनं थंडगार पाणी पडत होतं. खूपच मजा आली. ते सगळं मजा एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुढच्या धबधब्याकडे निघालो आणि तिथं जाताना हा आपल्याला एक ब्रिज लागतोय, जो पहिला रोड दाखवला होता तिथून येणारा. आणि मधल्या पॉइंटवर स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम आहे. हा जो रस्ता येतोय तो पहिला पॉइंट दाखवला होता तिथून येतोय आणि इथं बोर्ड लावलेला आहे. बघू शकता उजव्या बाजूला जीप लाईन आणि हे सगळं आहे. आणि या पुलावरून पलीकडे गेला तर हे सगळे पॉइंट आपल्याला बघायला मिळतील. आता आपण उजव्या साईडला चालत चाललेलो आहे. बघू शकता गर्दी आहे आणि जर तुम्हाला गर्दी सहन करायची नसेल तर लवकरात लवकर जावा. तुम्ही लवकर गेला तर गर्दी कमी असते. आम्ही गेलो होतो तेव्हा गर्दी कमी होती. आणि शनिवार रविवार सोडून मधल्या वारी जावा. आणि बघू शकता सोशल मीडियामध्ये फेमस असलेला हा घसरगुंडीचा पॉइंट त्या ठिकाणी आता मी येऊन पोहोचलेलो आहे आणि खूपच मुलं एन्जॉय करतायत. यामध्ये लहान मुलांना घेऊन जाणार असला तर जराशी काळजी घ्या. आणि आतमध्ये जाताना प्लॅस्टिकच्या बाटल्या आतमध्ये घेऊन जायला देत नाही आहेत, त्यामुळे तुम्ही स्टीलच्या बाटल्या पाण्याच्या घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला भिजायचं नसेल आणि नुसते हे सगळे स्पॉट बघायचे असतील तर तुम्ही छत्री सुद्धा घेऊन जावा. बघा आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही इथं एन्जॉय केलेला आहे. मस्त वाटतं एकदम. जे एंड पॉइंट असतो तिथं फार स्पीड वाढतोय खर तर. आणि या धबधब्याचं आणि या स्पॉटचं नाव आहे भिवा शिवा कोंड. सवतकडा नंतरचा हा दुसरा धबधबा आहे. हा एकदम सेफ आहे. या ठिकाणी निवांत आपण बसून एन्जॉय करू शकतोय, जास्तीत जास्त वेळ घालवू शकतोय. यामधून उंचावरनं पडलेलं पाणी नाही आहे, पण या पाण्याला प्रेशर आहे. खूप मजा येते या ठिकाणी. त्यानंतर हा तिसरा धबधबा आहे भीमकाय धबधबा. या ठिकाणी आतमध्ये जाता येत नाही, किंबहुना कोणी जात नव्हतं. बहुतेक कोणीतरी म्हटलं खोल आहे त्यामुळं जात नाही आहेत लोक. आणि या ठिकाणहून आपण छान असा नजारा एन्जॉय करू शकतो आणि इथं दगडावर उभारून फोटो सुद्धा काढू शकतो. आणि थोडंसं पुढे चालल्यानंतर जांभूळ कडा हा धबधबा आहे. उंचावरून पडणारं पाणी आणि खाली मोठे मोठे दगड, असं या धबधब्याचं वर्णन करता येईल. आणि या ठिकाणी बरीच लोक एन्जॉय करत होती. खूपच मस्त. आणि या ठिकाणी सुद्धा थंडगार वारं होतं आणि कोसळणारं पाणी होतं. या ठिकाणी फुल एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुढच्या धबधब्याला गेलो, मंडपी कडा धबधबा. या ठिकाणी आतमध्ये जाता येत नाही. या ठिकाणचा पाण्याचा वेग जास्त आहे, पण आपण बाजूला थांबून हा पाण्याचा नजारा, हा धबधब्याचा नजारा एन्जॉय करू शकतो आणि या ठिकाणी फोटो सुद्धा काढू शकतो. परत येताना आम्ही बघितलं तर गर्दी वाढलेली होती. साधारण 1 ते 1:30 वाजला होता. या ठिकाणी आम्ही 5 धबधबे बघितले, अजून 2 धबधबे राहिले होते. येताना परत
बरंचसं चालावं लागतं, त्यामुळं दमायला होतं एवढं मात्र खरं. त्यामुळे पाण्याची बाटली घेऊन जावा. बघा आम्ही दमून बसलोय खरंच. लहान मुलांना घेऊन जात असाल तर ते चालताना थकू शकतात, त्यामुळे त्यांना खांद्यावर घेऊन चालावं लागतं. आता माझ्यात ताकद नाही असं म्हणायला काही जागा नाही. आता जीप लाईन सुद्धा चालू केलेली आहे. या ठिकाणी त्याचा वेगळा कॉस्ट द्यावा लागतो. आतमध्ये येताना पार्किंगचं 30 रुपये घेतले हे सांगायचं राहून गेलं होतं. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ही माहिती मिळाली असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंट करा. 2 पर्यंत आमचं सगळं फिरून झाल्यामुळं आम्ही कोल्हापूरला येऊनच जेवण करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही जेवलो सुद्धा.